ओनरला असं वाटतं की गल्ल्यावर बसणं ही माझी मुख्य जबाबदारी, पण मुळात त्यांची ती जबाबदारी नाही. ओनरनी स्वतः विचार करायला पाहिजे की सगळी माझी स्वतःची एवढी कामं आहे, तर ह्याच्यातली मी कुठली डेलिगेट करू शकतो. कारण जर डेलिगेट केलं त्यांनी, तर त्याच्यासाठी तुम्हाला चांगले एक्सपर्ट माणसं मिळाले असेल, त्यांच्याकडनं जर तुम्ही ते काम करून घेतलं तर 100% तुम्हाला रिझल्ट तर त्याच्यामध्ये मिळतात. कारण की तुम्हाला बाकीच्याही जबाबदाऱ्या असतात त्या ओनरला, त्याच्यामुळे तो एका कामाला 100% वेळ देणं शक्यता फार कमी असते. दुसरी गोष्ट, त्यांची संपते आणि सुरू होते जर तुम्ही असं म्हटलं तर ते संपत पण नाहीत आणि म्हटलं तर सुरू पण होणार नाही. का? कारण की जर ऑटो पायलट मोडवरती तुमचा बिझनेस नेला तर ओनरला फक्त सगळीकडे फक्त आपलं सुपरविजन केल्यासारखं करायचं आहे. कुठे अडचण आली तर तिथं मी. मला असेही ज्वेलर्स माहिती आहेत की त्यांना वर्षानुवर्षे फॅमिली बरोबर बाहेर जायला वेळ मिळत नाही, कारण की त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःला अत्यंत गुंतवून घेतलेले. आणि मला असेही ज्वेलर्स माहिती आहे की जे फक्त बिझनेसमध्ये 2-3 रिपोर्ट्स बघतात, डिपार्टमेंटचं किंवा सेल्सचं काय आहे, परचेसचं काय आहे, अकाउंटिंगचं काय आहे, आणि एवढं करतात ठराविक कस्टमर्सना फक्त चेहरा दाखवण्यापुरतं, आणि बाकी ते सगळं आपलं इतर कामं करत असतात.